ती भरती. तुम्ही शेती पण करता आणि क्लास पण. छान. मला सांगा जमीन ओलीत कसे करावे स्प्रिंकलरने की दंड पाण्याने रब्बीला? रब्बीला स्प्रिंकलरनेच ओलीत करावे. कारण की स्प्रिंकलरने माफक पाणी जातं, मोजून पाणी देतो आणि जे पट पाणी राहते, दंड पाणी म्हणतो आपण त्याला. तुम्ही दंड पाणी म्हणतात, आमच्या इकडे पट पाणी म्हणतात. तर हे पाणी मुरत-मुरत जाते, जास्त पाणी होते, बुरशीचा प्रादुर्भाव होतो. तर आता जसं माझं हे स्प्रिंकलर चालू आहे बघा, हे माफक दरात पाणी आहे, मोजून पाणी देतो आपण. तर रब्बी हंगामात केव्हाही मोजून पाणी दिलेलं पाहिजे, कारण की खरीप हंगामात पहिलेच खरीप हंगाम झालेला असतो. पहिलेच पाणी भरपूर असतं. तर नंतर जास्त पाण्याची काही आवश्यकता नसते. म्हणून रब्बी हंगामात केव्हाही तुषार सिंचनचा उपयोग केला पाहिजे.